एक चांगलं योगदान आहे आणि मला असं वाटतं की हळूहळू ही संस्था जी आहे ही निश्चितपणे नावारूपाला येईल। अनेक चांगल्या गोष्टी आम्ही या ठिकाणी घेतोय। मुलांना प्रशासनाची आवड निर्माण व्हावी, बँकेची आवड निर्माण व्हावी, अनेक चांगल्या व्यक्तीची त्यांची भेट व्हावी यासाठी क्षेत्रभेट नावाचा एक कार्यक्रम आम्ही करतो आणि प्रत्येक ऑफिसर्सला आम्ही भेट सुद्धा देतो। त्यामुळे त्यांना ते एक वेगळं ट्रेनिंग त्यांच्यामध्ये निश्चितपणे येतं। या ठिकाणच्या सगळ्या असेंब्ली असतील, सगळं काय असेल ते सर्व मुलंच कंडक्ट करतात आणि वेळेवरही त्यांना जर आपण काही बोललात की या विषयावर तुला बोलायचं, आम्ही चिठ्ठ्या टाकतो आणि ज्याने त्यांना बोलायचं त्यामध्ये 5-10 वाक्य ते प्रत्येक विद्यार्थी आमचा बोलल्याशिवाय राहत नाही। इतका चांगल्या पद्धतीने ते हे करतायत। मी खरं म्हणजे बोललं खूप सांगत हे जाईल। एक छोटीशी शाळा आमच्या गावामध्ये होती, त्यानंतर या ठिकाणी 2 एकर जमीन घेतली, बिल्डिंग उभी केली, आता परत मागे एक घेतला आहे आणि हळूहळू या कृतीला जोड देत आपल्याला परत CBSE कडे कसं जाता येईल याचा सुद्धा प्रयत्न आम्ही निश्चितपणे या माध्यमातून करतो आहोत। आपलं सहकार्य, आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन असलं तर निश्चितपणे आम्ही पुढे जाऊ। आपण आलात, मी खरं म्हणजे आपले खूप खूप आभार मानतो आणि या निमित्तानं हेही सांगतो की परत एकदा कलेक्टर साहेब नाही आहेत पण त्यांचे सुद्धा आभार मानतो यासाठी की त्यांनी आपल्याला या ठिकाणी आपण आलात। आणि आम्ही जेव्हा ती परिषद घेतली तेव्हा मला आठवतं 10 तारखेला परिषद झाली आणि 12 तारखेला साहेबांना परिपत्रक काढलं की या महिला बाल कल्याण विभागानं त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे। या रूढी परंपरा कशा नष्ट होतील यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना ठराव घेतले पाहिजे। इतक्या तत्परतेनं काम करणारा एखादा प्रशासकीय अधिकारी माझ्या जीवनात तरी मला पहिल्यांदा भेटला, त्यामुळे त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि माझे प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो। धन्यवाद। थँक्यू सर।